दिवाळीत घर उजळतात दिव्यांच्या प्रकाशाने, पण मन उजळतात प्रेम, आपुलकी आणि नात्यांच्या उजेडाने। मित्रांनो, हल्ली आपण ऐकतो जागतिकीकरणामुळे जग जवळ आलंय, पण जग जवळ आलं असलं तरी आपण माणूस म्हणून एकमेकांपासून लांब जातोय, असं नाही वाटत का? आजच्या धावपळीच्या जीवनात नात्यांमधला दुरावा वाढतोय, पण दिवाळी सारखा सण आपल्याला ही नाती कशी जपायची हे शिकवतो। म्हणूनच दिवाळीला म्हणतात नात्यांचा सण। पण कसं आणि का, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी श्रेया। नमस्कार, मी श्रावणी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार प्रस्तुत सण दिवाळीचा ठेवा संस्कृतीचा, पर्व दुसरे, भाग तिसरा आणि शेवटचा। दिवाळीच्या निमित्ताने नोकरी किंवा शिक्षणासाठी घरापासून दूर असलेले लोक आवर्जून घरी येतात। संपूर्ण कुटुंब एकत्र आल्यामुळे आनंद आणि उत्साह द्विगुणित होतो। एकत्र फराळ करणे, गप्पा मारणे आणि जुन्या आठवणींना उजाळा देणे, त्यामुळे कौटुंबिक बंध अधिक मजबूत होतात। आई वडील, आजी आजोबा आणि मुलं सगळे मिळून जेव्हा एकत्र बसतात तेव्हा त्या क्षणाचा आनंद कुठल्याही फटाक्यांपेक्षा जास्त असतो। हा सण आपल्या नात्यांमधील नकारात्मकता दूर करून त्यात आनंद आणि गोडवा भरतो। म्हणूनच दिवाळीला योग्य अर्थाने नात्यांचा सण म्हणता येईल। चला या दिवाळीत ठरवूया मनातील अंधार नाहीसा करून नात्यांचा दिवा पेटवूया। आमच्या कलाकार टीम कडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।